हेलो हरि हरि त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे संगमे नाना तीर्थे भ्रमे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्तनाये नामी तरिते चित्तनाये नामी तरिते व्यर्थ चित्तनाये नामी तरिते व्यर्थ नामासे विण्मुख तो नर पापिया नामासे विण्मुख तो नर पापिया नामासे विण्मुख तो नर
प्रथम चालीसाठी श्री हरिभक्तीपरायण सागर महाराज पडवळ व त्यांना साथ करतील भूषण महाराज शिंदे. या पुढे या. हॅलो हॅलो हरी हॅलो हॅलो त्रिवेणी संगमे नाना तीर्थे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे
Hare
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिविण धावया नपवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्यांचे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उत्तरे सांद्रनीलांबुदाभम जगननिहितपानी मंडनाणं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदलहासम विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवनदूत हनुमान की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं विठ्ठला विठ्ठला भगवान स्वरूप सर्व श्रोत्र वृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून या ठिकाणी पवित्र कीर्तन रूपी सेवेला आपण प्रारंभ करतोय। सेवेकरता आपल्या समोर निवडलेला अभंग महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या हरिपाठ या प्रकरण ग्रंथातील किंवा ग्रंथ प्रकरणातील समग्र जगाला ज्या नाम साधनेचा आग्रह केला जातो, नामाच्या द्वारे आपल्या जीवनातील अनंत जन्मीची पापही धुवून जातील, आपला उत्कर्ष होईल,
आपल्याला आपल्या मानवी जन्माचं कल्याण साधता येईल अशा नामसाधनेचा जो आग्रह केला जातो, त्या नामसाधनेचं, त्या नामाचा प्रभाव, त्याचं महत्व अभिवादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराय या अभंगाच्या द्वारे नामाचं महिमान आपल्या समोर सांगतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये त्या नामसाधनेचा गौरव आपल्याला ऐकायचा आहे, ज्याच्या करता आपल्या जीवनाचा अट्टाहास आहे. वारकरी संप्रदायाच्या विचार प्रणालीनं जे आम्हाला दिलं ते नाम महात्म्य आहे, नामस्मरण आहे. ते आपल्याला चिंतनात पाहायचं आहे. तत्पूर्वी ज्या निमित्तानं ही सेवा त्याचा थोडीशी प्रस्तावना ठेवणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या मौजे मोहितेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथम दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा आहे. संप्रदायाच्या अलिखित दंडकाप्रमाणे पूर्वापार श्रुतीनं, पूर्वापार महानुभावांच्या वक्तव्यानं ऐकत आलेलो आहोत की प्रथम दिवशी, पहिल्या दिवशी नामाचं महिमान गायलं जावं, आणि त्या नियमाला अनुसरून या ठिकाणी आपल्या समोर हा हरिपाठातला अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. साजरा करतोय अखंड हरिनाम सप्ताह. नेहमीप्रमाणे मी माझ्या कीर्तनाची व्यक्तिगत प्रस्तावना ही या मुद्द्याने ठेवत असतो, कारण वर्तमानामध्ये आम्हाला आता समाजाला सांगणं गरजेचं आहे की बाबा हरिनाम सप्ताह कशा करताय. लोक थोडी विसरायला लागलेत. काय होतं, एखादा नियम बनवला की कालांतराने जेव्हा फार वेळ पलटून जातो, अनेक वर्ष उलटून जातात. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, कुंपणानं शेत खाल्लं. जी नियमावली बनवली गेली, आम्ही त्या कुंपणाला जे काटेरी लावली होती झुडपं, त्यालाच पाणी घालायला लागलो. त्याच्या आतमध्ये असलेलं रोप राब सगळं गुरोढोरं खाऊन जाता येत आहे. तशी काहीशी अवस्था आता जनमानसामध्ये दिसते आहे. म्हणून वर्तमानामध्ये आम्ही जे करतोय ते कशा करता करतोय हे सांगणं फार अगत्याचं आहे. म्हणून अगदी 5 मिनिटाची बऱ्याच मित्रांची सूचना मला मिळाली की तुम्ही प्रस्तावना फार दीर्घ करू नका, आमचं ऐकायचं राहून जातं. आम्ही ज्या अपेक्षेने येतो ती आमच्या अपेक्षा अपूर्ण राहते. पण मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. या प्रस्तावनेला मुद्दा म्हणून वेळ का घेतला जातोय, कारण गाडी जेव्हा चढायला असते, ऐका बरं, गाडी जेव्हा चढायला असते तेव्हा जर ती बंद पडली तेव्हा पहिलं काय केलं जातं, ती चालू कशी होईल हे नंतर बघू, पण ती आता थांबेल कशी, तिला उटी लावून थांबवली पाहिजे. नंतर ती नाही चालू झाली ते ट्रॅक्टर आणू, जेसीबी आणू, काहीतरी आणू, ओढून नेऊ, पण आता थांबू देतं खरं. आता वर्तमान परिस्थितीमध्ये आपण जेव्हा आम्ही हरिनाम सप्ताहामध्ये जातोय, समाज मनाची अपेक्षा अशी झाली आहे की महाराज कसा पाहिजे, गोरा, हसवणारा पाहिजे. लक्षपूर्वक आहे का, संसारामध्ये हसत झालंय आपलं सगळ्यांचं. इथे येऊन परत हसं करून घ्यायचंय का. ही जागा आम्हाला आमच्या शाश्वत ध्येयाप्रती, आम्हाला आमच्या जीवनातलं उद्दिष्ट समजण्याकरता आहे हे व्यासपीठ, हा धर्ममंडप. त्या अनुषंगानं या वाक्यापासून, या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया की बाबा काय गरज आहे अखंड हरिनाम सप्ताहाची. संसारात आपण जर पाहायला गेलो तर प्रत्येकाचा अनुभव असा आहे, संतांनी प्रमाण तर दिलीच, पण आमचा अनुभव असा आहे की संसारात सुख नाहीये तरी पण आम्ही तो सोडत नाहीये. केवढं मोठं विशेषण आहे ना. संसारात दुःख आहे, संसार दुःख रूप नाही का, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संतांनी दिलेला हा अनुभव त्यांचा आहे, आपलाही तसाच आहे, पण तरी आम्ही तिथे सुख शोधतो. संतांनी हेरलं, अरे जन्मच्या जन्म जाईल पण तिथे सुख मिळणार नाही. आयुष्य गेल्यानंतर पुन्हा काय, चुकलिया वर्म फेरा पडे, वर्म जर चुकलं पुढे हुशार थोर आहे ओळसागा, 84 लक्ष योनीचा भरकट करून पुन्हा आपल्याला मानवी जन्माला यावं लागेल आणि मग आपल्या जीवनातलं जे काही अधिष्ठान आहे ते स्वीकारावं लागेल. सांगायचा आहे मुद्दा मला हा की संतांनी हे हेरलं की ही माणसं ज्या ठिकाणी शोधतायत त्या ठिकाणी ते सुख नाहीये, ते समाधान नाहीये, ती शांती नाहीये. त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट जिथं आहे ते तिथे नाहीये, ते आहे संतांच्या जवळ, भगवंताच्या जवळ. त्यांच्या जवळ म्हणताना त्यांच्या विचारात बरं काय झाले, काही काही शब्द ऐकून ऐकून इतके गुळगुळीत झालेत की आम्हाला त्याच्या अर्थाचा बोध पटकन होत नाही, इतके कानावून गेले आमच्या.
संतांच्या जवळ जाणं म्हणजे संतांच्या शरीराच्या जवळ जाणे नाहीये, त्यांच्या विचारांच्या जवळ जाणं. मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे पृथ्वी तलावरती की तो विचार करू शकतो. अनिक हे ज्ञान नाही कुठे. पशु काय पाप पुण्य जाणती, त्यांना काय कळतं का? तो शाश्वत शांतीचा मार्ग ज्या ठिकाणी प्रकट केला जातो तो हरिनाम सप्ताह आहे. त्याचं स्वरूपही फार सुंदर आहे. सुरुवातीला अखंड हरिनाम सप्ताह तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तुम्हाला माहित नाही? आता 7 ते 9 आहे. 9च्या नंतर काय? भोजन प्रसाद ह्याच्याकरता आहे का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते असं विनोदाने म्हटलं जातं. काय सांगायचं? भोजनाला मंडप पुरत नाही आणि कीर्तनाला माणूस उरत नाही. असं काय करता? जेवण हे महत्वाची गोष्ट नाही आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विनाप्रहर. काय उद्दिष्ट होतं? गावातल्या प्रत्येकाच्या मुखाला किमान अर्धा तास 1 तास दिवसभरातून नामस्मरण यावं. 365 दिवस नाही, मोजके जे काही 4, 5, 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह आहे त्या दिवशी प्रत्येकाने यावं. कमिटीकडे नाव द्यावं, मंडळाकडे नाव द्यावं की महाराज हा अर्धा तास मी घेणार, माझ्यासाठी राखीव ठेवा. गावातल्या लोकांनी, बाहेर नाही, गावातल्या लोकांनी विनाप्रहर करायचा असतो. इथं कुठली मंडळी करतात? मला माफ करा बरं का गुरुजी, थोडस हे फार विशेष आहे का? हरिनाम मुखाला यावं. त्यानंतर मग काकडा आरती आहे. देवाला ओवाळायचं आहे. खरं तर देवाला जागा करण्याकरता काकडा नाहीये. काकडा जो आहे तो आम्हाला स्वतःला जागा करण्याकरता आहे. देवाला जागा करण्याची काय दिशा आहे आमची? तो जर झोपला तर आम्ही जागे राहू काय? राहू? तो झोपत नसतो, त्याच्या निमित्तानं आम्हाला जागा केलं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, झोपेतून नाहीये. ज्या मायारूपी संसाराला मी आणि माझं संबोधून आम्ही जे त्या गुंतलेलो आहोत, संसाराने आम्हाला पकडलेले नाहीये. संसारात अजिबात ताकद नाही आम्हाला सुख दुःख देण्याची. यायचं आहे आपल्याला चिंतनाकडे. अज्ञान रूपी झोपेतून आम्हाला जाग करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी किंवा चुकवा व्यथा जन्माच्या. चिंता म्हणजे काय? या प्रमाणावरून गादरवळे वारकरी संप्रदायामध्ये. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पुढे काय? भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा धनधारा पुत्रजन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. चिंता म्हणजे चिंता करायची नाहीये, त्याचं चिंतन करायचं आहे. आम्ही त्या शब्दाला तोडून मोडून घेतोय. भगवंताचं नामचिंतन घडावं कशा रीतीनं ते पुढे पाहायचं आहे. मग पुन्हा त्याच्यानंतर भगवंताला निमित्त करून भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती म्हणता की नाही? किती चाली लावून म्हणतो, पण अर्थाच्या संबंधानं बघायला गेलं तर बोंबाबोंब. भगवंताला त्या कपड्याच्या चिंधीच्या काकड्याने ओवळणं इतका काकडा नाहीये. भक्तीची या पोटी, भक्ती केल्यानंतर भक्ती गर्भवती राहते. भक्तीची या पोटी पुढे काय? बोध काकडा ज्योती. भक्ती केल्यानंतर अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये बोध स्वरूप विवेक जागृत व्हावा. त्या विवेकानं पंचप्राण जीवे, पंचप्राणांच्या सहाय्यानं जीवे भावे ओवाळू आरती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. बरोबर ना? असंच आहे ना? ते ओवाळायचे त्या मूर्ती स्वरूप परमात्म्याला नाही, अंतस्थ असलेल्या भगवंताला ओवाळायचं आहे. काकडा. त्यानंतर आजच्या जीवनातलं तत्वज्ञान उभं राहावं याच्याकरता ज्ञानेश्वरी पारायण, पुन्हा मग ते गाथा भजन, आणि मग संध्याकाळच्या सत्रात ती ज्ञानेश्वरी आम्हाला समजावी. एखादं सूत्र आमच्या हाताला लागावं म्हणून प्रवचन. तत्वज्ञान हा प्रवचनाचा मुख्य भाग आहे.
आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी मिळून मिसळून त्या भक्तीचा आनंद घ्यावा याच्याकरता कीर्तनामध्ये चिंतन हा विषय महत्वाचा आहे. विनोद नाही. विनोद मोजका कुठे आपल्या लोणच्या सारखा. लोणचं तुम्ही ताटभर खाल काय? मुख्य आहार लोणचं आहे का? चवीला पूर्ण करता, चटणी करता, लोणचं असं थोडं चवी करता. कीर्तनामध्ये यायचं आहे, कीर्तनामध्ये करायचं आहे काय? आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. विठाल लक्षपूर्वक आहे का? कीर्तन कशा करताय? आमच्या आत्मपरीक्षणा करता. इथं येऊन श्रोत्यानं वक्तव्याच्या द्वारे जे चिंतन चाललेलं आहे त्या चिंतनात वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला जातो. वेगवेगळे दृष्टांत, सिद्धांत काही प्रमाणानं सिद्धी केली जाते. त्या सगळ्या चिंतनामध्ये तुम्ही कुठे आहात ते बघायचं. कपड्याची 2 प्रकारची दुकानं असतात. एक रेडीमेड कपड्याचं आणि एक कपडा घेऊन कुणाकडे जायचं? शिंप्याकडे जाऊन शिवायचं. शिंप्याकडं जगात असा एकच माणूस आहे तो सगळ्यांची माप काढतो. माहिती आहे का तुम्हाला? त्याला कोण बोलत पण नाही. म्हणजे सामान्य माणूस नाही, सदस्य नाही, सरपंच नाही, उपसरपंच नाही, पार सभापती नाही, आमदार नाही, खासदार नाही, पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही. तो जगातला काय युनोचा सगळ्यात अध्यक्ष जरी आला मोठा तरी पण त्याचं माप काढतो. त्याची टाप नाही बोलायची त्याला. कोणाला? शिंपी टेलर सगळ्यांची माप काढतो की नाही? भक्तीची दुकानात जाऊन आपण कपडा घेतो आणि त्याच्याकडे जाऊन आपल्या मापाचा कपडा शिवतो. असं एक दुकान असतं कपड्याचं आणि दुसरं रेडीमेड असतं. तिथे गेल्यानंतर काय करतो? जातो, आपल्या अंगाला बसल तसा कपडा घेतो आणि येतो. असं करता का? असंच करता ना? पैसे देता का नाही? पैसे द्यावं लागतं ना. तसं कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं या वाक्यातून, इथल्या चिंतनातून जी जी वाक्य प्रसवली जातील त्या चिंतनामध्ये श्रोत्यानं काय आपल्या मापाचं आहे हे शोधायचं असतं. तुमचं तुम्ही निवडून घ्यायचं. संसाराच्या दुःखाच्या गारड्यात असलेले सामान्य वर्ग याला संतांनी आशावादाचा मार्ग दाखवण्याकरता एकत्र करून आणलं हरिनाम सप्ताहामध्ये. हे एक प्रकारचं शिबिर आहे. त्या शिबिराची सुरुवात आजपासून झाली आहे. आजचा दिवस पुढची नियमावली सांगण्याचा आहे. पुढचे 4 दिवस कसं वागायचं बाबा, 365 दिवस कसंही वागतोय आम्ही, पण इथून पुढे कसं वागायचं. प्रत्येक काय म्हणूया आता हरिनाम सप्ताह गावोगावी आहेत. गावकऱ्यांनी, श्रोत्यांनी हे मनात ठसवून घेतलं पाहिजे. इतकी वर्ष झाली हरिनाम सप्ताहाची, माझ्या स्वतःमध्ये किती बदल झाला हे शोधलं पाहिजे की नाही? का दरवर्षी आम्ही ऐकतोय खरं ते नळी फुंकली सोनारे भका भका वारे गेले, असं नाही भका भका जातं ते वार. असं नको. आमचं सगळं असंच आहे. दिल्ली दरवाजा मोकळा आहे आणि मोरीला गोळा लावलाय, असं नको व्हायला. आम्ही एक जीवनाच्या स्वरूपानं इथे येऊन आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ते आमच्या जीवनात बसवलं पाहिजे. एकंदरीत घोषवारा असा आहे की हरिनाम सप्ताह कशा करताय, आम्ही आमच्या जीवनात काय योग्य काय अयोग्य याच्या विवेक संबंधानं हे चिंतन ऐकून आमच्या जीवन व्यवहारात, जीवन आचरणात ते संत विचार बसवावे. स्वतःचं आत्मपरीक्षण करत अंतर्मुखी आपली दृष्टी वळवून आमच्या जीवनाची मार्गक्रमणा करणे असं असलेलं हे शिबिर. विठ्ठला गायलेल्या अभंगाचा विचार मांडताना प्रस्तावना अशी आहे. बघा तुम्ही, संतांचं वाङ्मय जर आपण पाहायला गेलो 2 प्रकारचं वाङ्मय आहे. एक स्फुट काव्य आहे आणि दुसरं ग्रंथ काव्य आहे. स्फुट काव्य म्हणजे काय? त्या वस्तू परिस्थिती, वस्तू काळ वेळ सापेक्षत्वानं निर्माण झालेले ते प्रसवलेलं वाङ्मय आहे. त्याला काय अशी नियमावली नाहीये. समोर जसा प्रसंग आला तसं ते वाङ्मय तयार होत गेलं. स्फुट काव्य स्वतंत्रता आहे त्याच्यामध्ये. तुकाराम महाराजांचा गाथा हे स्फुट काव्याचं उत्तम उदाहरण आहे. आवाज येतोय ना माझा तुम्हाला सर्वांना? दुसरं जे आहे ते ग्रंथ काव्य. ग्रंथ काव्यामध्ये मात्र एक ताणता असावी लागते. पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एक संबंध असला पाहिजे. तत्वाचा, निष्ठेचा, विचारांचा एक संबंध असला पाहिजे. कुठेही फिरून गेलो तरी पण त्या तत्वाला सोडता कामा नये. त्याला ग्रंथ काव्य म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हे ग्रंथ काव्याचं अप्रतिम उदाहरण आहे. आहे अभंगच, परंतु त्याला ग्रंथ प्रकरण म्हटलं गेलं किंवा प्रकरण ग्रंथ असंही म्हटलं जातं. पहा तुम्ही, तुकाराम महाराजांच्या गाथ्याला ग्रंथ नाही म्हटलं गेलं, गाथा म्हटलं गेलं, पंचवेद म्हटलं गेलं. समजा चला, एक आत्मेतन
तो गौरव करावा म्हणून महानुभावांनी. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाला ग्रंथ म्हटलं गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही वाङ्मय तयार केली, भावार्थ दीपिका आहे, नाम ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे, आणि हरिपाठ पण ग्रंथ आहे. ग्रंथ म्हटल्यानंतर एक सूत्रता असली पाहिजे, म्हणजे पहिल्या ववीपासून शेवटच्या ववी पर्यंत एक संबंध असला पाहिजे. समजण्याकरता बोलू का तुम्हाला? स्फुट काव्य आणि ग्रंथ काव्य. स्फुट काव्य स्वतंत्र आहे. तुम्ही दागिने घालता का नाही? मोहितेपाटी दागिने आहे की नाही? महाराज एक एक घर चाळा, 1-1 किलो नाही निघलं तर काय बोलायचंय मग, हे की नाही? किमान पावशेर, अर्धा किलो, 1 किलो, 2-4 तोळे ते एखाद्या घरात निघतील की नाही? त्याची पण रक्कम वाढली बाबा, आता 75,000 गेले. सोनेवाले सोना नाही जागते रहो, इतकी हाऊस असते सोनं घालायची. आपल्याकडे नसेल तर दुसऱ्यांकडनं उसनं आणून घेतो आणि घालतो. त्या सोन्याच्या अलंकारामध्ये 2 अलंकार प्रमुख आहेत. पहिलं बोटामध्ये घालतो आपण, काय म्हणतात त्याला? अंगठ्या म्हणतात. आणि गळ्यामध्ये घालतो त्याला काय म्हणतात? चैन. आता हा चैन इंग्लिश की मराठी? इंग्लिश. मराठीमध्ये पण चैन म्हणतात, ती कुठली? साखळी. नाही, चैन. मराठीमध्ये चैन. इंग्लिश मराठी. हाऊस माऊस असे श्रोते पाहिजे. नाहीतर आता बोलताना ना लोकांना काय सांगायचं ते असे टकामका बघत राहतात. असं आम्हाला वाटतं धरून आणलं का काय आम्हाला. इथं प्रसन्न वातावरण आहे. तुमच्या गावचं नावच मोहितेवाडी आहे. सगळ्यांना मोहित केलं जातं. तालुक्यात आदर्श आहे आपल्या गावाचा. असं काय करता? विठाला विठाला विठाला. सर्वांना मोहित करणार आहे. भगवंताचं स्वरूप जसं कृष्णाचं स्वरूप आकर्षण करणार आहे, तसं मोहित करणार आहे. अलंकार पाहत होतो आपण. हातामध्ये अंगठ्या घातल्या जातात. आता हातामधल्या अंगठ्या ज्या आहेत त्या एकसारख्या नाही आहेत. करंगळीमध्ये जी अंगठी घातली जाते ती अंगठ्यामध्ये बसेल काय? जी अनामिकेमध्ये घातली जाते ती तर्जनीमध्ये बसेल काय? मध्यमेमध्ये घातली जाते ती करंगोळीमध्ये बसेल काय? प्रत्येक अंगठीचं माप भिन्न आहे, वजन भिन्न आहे, तिचा आकार भिन्न आहे, तिच्यातलं सोन्याचं परिमाण भिन्न भिन्न आहे. हे आहे स्फुट काव्य. वेगवेगळं, प्रत्येक अभंग वेगळा आहे. एकाचा दुसऱ्याशी संबंध असेलच असं नाही, स्वतंत्रता आहे. पुढे जायचं आपल्याला. दुसरं जे आहे ते ग्रंथ काव्य. चैन एक साखळी एकात एक गुंतून केलेली असते. एक कडी दुसऱ्यात, दुसरी तिसऱ्यात असं करत ती एकात एक गुंतलेली असते. त्याला चैन म्हणतात. एक कडी जर निखळली तर चैन काय होईल? विस्खळीत होऊन जाईल ना. साखळी विस्खळीत होऊन जाईल, तिचा संबंध लागणार नाही. तसं ग्रंथ काव्य म्हणजे चैन सारखं आहे. एकात दुसरी, दुसरी तिसरी अशी कडी गुंतलेली असते. तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाच्या संबंधानं असं म्हटलं गेलं की म्हणे तुकाराम महाराज काही 2 होते का? म्हटलं असं एकटाच भेटला बा तू? तुकाराम महाराज 2 होते. अहो म्हणे काय गाथा पारायणाचा रोजचा परिपाठ आहे माझा. म्हणे मग झालं काय? म्हणे मी अभंग घेतला, असा वाचता वाचता आलं, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय सांगायचं, संतांची वचन इतका प्रेरित झालो. संध्याकाळीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, लगेच बॅग भरली. दुसऱ्या दिवशी म्हणे यात्रेला जायचं. मग अडचण काय? काही नाही म्हणे, सगळी बॅग घेतली, ऍडव्हान्स पेमेंट वगैरे केलं, सकाळचा नित्यपाठ करायला गेलो, गाथा उचकटली, अभंग आला, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, कॅन्सल केलं रिझर्वेशन. असं काय करता? 2 तुकाराम महाराज इतकं म्हणे. तसं नाहीये. त्या व्यक्ती सापेक्षत्वानं निर्माण झालाय. पहिला जेव्हा तरुण तुकाराम महाराजांच्या समोर आला, तरुण वर्ग समोर आल्यानंतर संतांना वाटलं की बाबा यांचं कल्याण होण्याकरता यांनी साधूच्या संघात गेलं पाहिजे. कुठल्या काळात कोण हित करते याची यादी दिली आहे संतांनी, शास्त्रकारांनी. बचपन में माँ, यौवन में महात्मा और अंतकाल में परमात्मा हित करत आहे. लहानपणी आपलं हित कोण करतं? आई वडील करतात. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हे माऊली, वाहे माऊली, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. बचपन में आता मी त्याला फार विस्तारित करत नाही. सगळ्या मा इथं आहेत, सगळ्यांना माहिती आहे.
म्हणजे आईचं इतकं जाणीव तिच्या काय म्हणा सिक्स सेन्स आपला मगाशी चर्चा झाली, इतका तिचा तीव्र असतो. ते पोरग पुढच्या रूम मध्ये असू द्या पाळण्यात झोपलेलं आणि ती 4-5 रूम सोडून मागच्या अंगणामध्ये काही काम करत असू द्या, थोडी चुळबुळ झाली तर लगेच जाणवते का नाही? कसं काय काय वायरलेस कनेक्शन आहे का तुमच्याकडे? ते पोरग काय तिथून तुम्हाला कॉल करतं का? आई भूक लागली आता ये पटकन असं फोन करतं का? थोडी चुळबुळ झाली की येते. लेखवराचे हित वाहे माऊलीचे चित्त, बचपणे में यौवन में महात्मा, तारुण्यात बाळू आहे ना तोपर्यंत आईचा बोट पकडून चालावं. आणि बाळूचा बाळासाहेब झाल्यावर कोणाचा? बायकोचा. संतांच्या सहवासात जावं नाही का? गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे. तारुण्यात त्याला साधू संघ मिळाला पाहिजे. तसं तुकाराम आणि अंतकाल में परमात्मा. शरीर गलित गात्र झालं थकलं ना ठाईच वैसोनी करा एक चित्त विस्तारित करत आहे. तुकाराम महाराजांना वाटलं की हा तरुण आहे, यानं तीर्थयात्रा केली पाहिजे, म्हणून त्याला सांगितलं जव हे सखळ सिद्ध आहे, हात पाय सगळे इंद्रिय धडधाकट आहेत, तोपर्यंत तव तू आपुले सोयीत पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. चांगलं धडधाकट आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घे. एक सांगू का, एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहे, म्हणून आपणच आपला कार्यक्रम करून घ्या. पुढे तूप पेटायला उशीर होतोय. आपणच आपल्या कार्यात नसणार आहे एक दिवस. आपला पण असं लावणार आहे फ्लेक्स. सगळेजण आपल्यासाठी हळहळ करणं. चांगला होता बुवा, होता चांगला जरा बोलत. अगोदर सोहळा करून घ्या. सांगायचंय काय, तीर्थाच्या ठिकाणी जाणं, तीर्थाच्या ठिकाणी जाणं हे संतांना अपेक्षित आहे का? तीर्थाच्या ठिकाणी केवळ शरीरानं जायचं नाहीये. तीर्थाच्या ठिकाणी जाण्यामागे उद्दिष्ट संतांची संगती आहे. तीर्थाच्या ठिकाणी संत असतात, संत सहवासात जावं ही अपेक्षा संतांची आहे. आणि तीर्थ तरी काय हो? तीर्थक्षेत्र म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? केवळ नदी आहे आणि संतांची किंवा भगवंताचं मंदिर आहे म्हणजे तीर्थक्षेत्र का? शास्त्रानं तसं सांगितलेलं नाहीये. काय म्हटलं जातं? तीर्थक्षेत्र. नदी तर बऱ्याच ठिकाणी आहे पण सगळ्या ठिकाणी तीर्थ म्हटलं जात नाही. तिला काय म्हटलं जातं? ज्या ठिकाणी नदी दक्षिण वाहिनी होते त्याच क्षेत्राला तीर्थ असं म्हटलं जातं बरं का. ज्या ठिकाणी दक्षिण वाहिनी जे होते नदी त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांना वाटलं हा तरुण आहे, जाऊ बाबा तीर्थक्षेत्रात, म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे दुसरा अभंग, अहो म्हणे एक वयस्कर माणूस त्यांच्या जवळ गेला 80 वर्षाचा आणि महाराजांना म्हणलं महाराज मला कैलास मानसरोवराची यात्रा करावीशी वाटते. महाराज म्हटले अरे बाबा 80 वर्षाचा झाला, तू जर आता कैलास मानसरोवराला गेला तिकडेच कैलासवासी नाही व्हायचा का? तू इथंच थांब. म्हणून तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी. सांगायचंय काय, स्फुट काव्य ज्ञानेश्वर महाराजांचं जे हरिपाठ आहे तो ग्रंथ काव्य आहे. जरा सिरियसली सांगू का तुम्हाला? सिरियली पण सांगतो जरा. दुपारचा वेळ तुम्ही कुठे देता? तुमची सगळी कामं आटपल्यानंतर महिला वर्ग. हा तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे नाही का? आता कुठल्या सिरियल आहेत मला माहिती नाहीये, पण त्या सिरियल मध्ये गंमत असते. तुम्ही जेव्हा आजचा एपिसोड पाहायला जाता तेव्हा लगेच आजचा चालू होतो का? सुरुवातीला काय असतं 5 मिनिटं. हा बोला ना, बोला तुम्ही. अब तक आतापर्यंत काय झालं कालचा घोषवारा केला जातो आणि मग अब आगे मग पुढचं. तसं ग्रंथकाव्यामध्ये जेव्हा समजून घ्यायचं आहे, आता निवडला थेट अभंग 10वा 11वा अभंग निवडला आपण चिंतना करता, पण त्याच्या अगोदर काय ते पण बघितलं पाहिजे, नाहीतर इथपर्यंत उडी बसणार नाही. हनुमंताला जेव्हा लंकेत जायचं होतं ना तेव्हा तो बरीच पावलं मागे गेला का? म्हणजे जरा रनवे पळायला पाहिजे, मागे जाऊन जरा पावर घेऊन आली पाहिजे, मग उड्डाण करता येतं. तसं या अभंगाचा विचार करताना आपल्याला मागे जावं लागेल. विठाला कडी आहे ना, कढी नाही म्हणत मी, कडी. आता मराठीची अशी गोष्ट झाली आहे, मराठीचं इतकं वैभव आहे तुम्हाला सांगू का? मी काल काहीतरी वाचत होतो. एक महिला स्त्री, एक बायको पटकन ती बाजारात चालली होती. नवऱ्याला म्हणते अहो मी जरा बाजारात जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही कपडे धुवून ठेवा, आणि जर नाहीच ठेवली तर मी आल्यानंतर धुवीन. नाही समजलं तुम्हाला? हीच गंमत आहे मराठीची. कपडे धुवून ठेवा,
जर नाही धुवून ठेवली तर मी आल्यानंतर धुवून ठेवी कुणाला नवऱ्या विठ्ठला विठ्ठला तुम्ही ना जरा फाईलच्या रेंज मध्ये राहा बरं का. थोडं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे माणसाने बरं का. हा? ते एक बाई नवरा सकाळी सकाळी चहा पित होता आणि पेपर वाचत होता. चहा पितोय पेपर वाचतोय वाचता वाचता कप हातातून सटकला खाली पडला. शेजारच्या बागड्यावर बायको बसली होती. तो कप जसा खाली पडला तसा तो पेपरकडे पाहतोय कपाकडे पाहतोय पेपरकडे पाहतोय कपाकडे पाहतोय बायकोकडे पाहतोय बायको त्याच्याकडे पाहते कपाकडे पाहते आणि तो कपाकडे पाहून बायकोकडे म्हणतो वाचला. ती म्हणते वाचला नाही वाचलास. तो का फुटला असता म्हणून तुलाच फोडला असता. विठ्ठला विठ्ठला लक्षपूर्वक आहे का काय सांगायला लागलोय मी. कडी आहे एकात एक ती बघायची आहे. ज्ञानोबारायाच्या हरिपाठाचा आपण विचार केला तर ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या संबंधाने एकाच गोष्टीवर जास्त भर दिलाय. कुठल्या बरं हरिमुखे म्हणा. तुम्ही भगवंताचं नामचिंतन मुखाला घ्या डोळे उघडून ऐका जरा बरं. ऐकलं ना तुम्ही मी काय म्हटलं. तुम्ही माना कशा हलवल्या. डोळे उघडून तुम्ही कशा ऐकणार. डोळे उघडून पाहू शकतो असं काय करता. आत्ताच मराठीचं तुम्हाला गंमत सांगितली परत तुम्ही चुकी करताय. कान उघडे ठेवून ऐका जरा. माणसाच्या जीवनामध्ये तो काही दुःखानं त्रस्त आहे क्लेशानं मनस्तापानं असा वखवकलेला आहे अस्थिर आहे अस्वस्थ आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे. याचं कारण कोणाला मानतोय आपण जगाला ना. जगाकडनं दुःख होते आपल्याला. काय तुमचं मत आहे. सगळ्यांचा सार्वत्रिक अनुभव हाच आहे की संतांनी सांगितले बाबा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ प्रमाण मगाशी आपण म्हटलं. संसारात दुःख ही प्रत्येकाची सार्वत्रिक समस्या आहे. पण मी तुम्हाला सांगू या जगात अशी कुठलीच व्यक्ती नाहीये की जी तुम्हाला दुःख देऊ शकते. या जगात अशी कुठलीच वस्तू नाहीये की जी तुम्हाला दुःख देऊ शकते. या जगात कुठलीच अशी घटना नाहीये की ती तुम्हाला दुःख देऊ शकते. जरा जागे राहा. आणि या जगात अशी कुठलीच व्यक्ती नाहीये जी तुम्हाला पूर्ण सुख देऊ शकते. या जगात अशी कुठली वस्तू नाहीये की तुम्हाला सुख देऊ शकते. या जगात अशी कुठली घटना नाहीये की तुम्हाला सुख देऊ शकते. परितार्थ काय या जगातून तुम्हाला सुख किंवा दुःख देण्याची क्षमता नाहीये. ते सुख किंवा दुःख खोल अंतःकरणात जाऊन विचार करा कशामुळे होत आहे. जेव्हा आम्ही अंतर्मुखी प्रवास करू आमच्या आतमध्ये जाऊ तेव्हा आम्हाला कळेल जगात ती ताकद नाहीये. ते सुख दुःख जे आहे ते आमचं आम्हाला मिळतंय. कारण जर सुख दुःख हे दुसऱ्यावर अवलंबून असतं तर सगळ्यांना सारखा अनुभव यायला पाहिजे ना. एक स्त्री एकाला सुखकारक वाटते. एका पुरुषाला दुसरी स्त्री सुखकारक वाटते पण तिच्याबरोबर लग्न झालेला तिच्यापासून घटस्फोट घ्यायचा पाहतोय. एखादा पदार्थ एखाद्याला आवडतोय तो त्याला सुखकारक वाटतो पण त्याला जर काही रोग असेल आजार असेल तर तो त्यासाठी विषासारखा आहे. जरा सावधानतेने ऐका. पूर्वीच्या काळी पोस्टमन होते आता पण आहेत. पण आता डिजिटल मीडिया जास्त आल्यामुळे प्रिंट मीडिया कमी झाला आणि काय म्हणूया संपर्काची साधनं कम्युनिकेशनची साधनं जास्त झाली. पण पूर्वीच्या काळी पत्रकार काय पोस्टमन असायचे. ते पत्र घेऊन यायचे मनी ऑर्डर घेऊन यायचे वेगवेगळे घेऊन यायचे. एकाची परिस्थिती फार नाजूक होती. त्याच्याकडे त्याला लाईट बिल भरायला पैसे नव्हते. पोराची शाळेत फी भरायची ती पैसे नव्हते. घरात बाजार नव्हता आणि जरा अडचणीत होता. पटकन एखादं कोण उसनवर देईल असं नाव पण पुढे येत नव्हतं. तो विचार करत होता आता काय करावं कसं करावं काय करावं कसं करावं. तेवढ्यात योगायोगानं पत्रकार तो पोस्टमन आला आणि त्याने घंटी वाजवली सायकलची ट्रिंग ट्रिंग. यानं ओढून पाहितलं तो पोस्टमन. तो म्हणे काय काय नाही तुमची मनी ऑर्डर आली आहे 1000 रुपयाची. तो म्हणतो काय देवासारखे तुम्ही आले मला आताच अडचण होती. बरं झालं तुम्ही आला इतकं म्हणतो. ते पैसे घेतो ते त्याची गरज भागवतो. आता त्यानं ते पैसे पाठवले पत्रकार घेऊन आला तो धन्यवाद त्या पोस्टमनला देईल का. पोस्टमन त्याला सुख देणारा आहे का पाठवणारा. तसंच आता समजा त्याच्याकडे ती परिस्थिती नाजूक आहे आणि तसाच पोस्टमन आला आणि त्यानं बँकेची नोटीस आणली तुमचं कर्ज भरायचं लायलंय. तुम्ही जर आता पैसे लवकर आता आज हप्ता भरला नाही तर तुमच्या घरावर जप्ती येईल. तो माणूस पोस्टमनला शिव्या घालील काय. पोस्टमन त्याच्या सुखदुःखाला कारण नाहीये. दुसरा पाठवणार आहे तो फक्त त्याचं काम करणार आहे.
चला अजून पुढे तुम्हाला जाऊन सांगू का, एखादा शेजारी तुमचा बँकेत कामाला आहे, कॅशियर आहे, सकाळ सकाळ त्याच्यावर तुमचा काहीतरी वाद झाला, फार हांबरी तुंबरी झाली, ठोकाठोकी झाली, आणि दुपारी नेमकं तुम्हाला पैशाची गरज पडली, तुम्ही बँकेत गेले, सकाळी याचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्याच बँकेत गेले आणि तोच कॅशियर आहे आणि तुम्ही तुमच्या खात्यामध्ये एक 50,000 40,000 रुपये आहे आणि तुम्ही गेले आणि 10,000ची स्लिप भरली आणि त्याच्या काउंटरवर ठेवली, तो तुम्हाला नाही म्हणू शकेल? नाही. सकाळी काय झाले? तो तुम्हाला नाही म्हणू शकत नाही का? कारण तुमच्या खात्यात ऑलरेडी 40,000 रुपये आहे, त्याच्यामुळे 10,000 तो नाकारू शकत नाही. तसंच जर एखादा कॅशियर तुमचा नातेवाईक आहे, तुमचा भाचा आहे, मेवना आहे, मामीचा भाव आहे, मामाचा कोण असं नातेवाईक आहे, चुलत भाव आहे, कोणीतरी आहे, तो कॅशियर आहे आणि तुम्हाला 10,000ची गरज लागली आणि तुम्ही बँकेत गेले आणि त्यानं अकाउंटमध्ये बघितलं तर अकाउंटमध्ये तुमचे 5-6 हजारच रुपये आहेत, तर तो तुमच्या ओळखीचा असल्यामुळे तुम्हाला 10,000 काढून देईल काय? का नाही? तुमच्या खात्यात तितकेच आहे. तसं आमच्या जीवनात आम्हाला जे सुख किंवा दुःख मिळतंय ते कोणा व्यक्तीकडून नाही, ते आमचं जितका बॅलन्स आहे ना त्याच्यातूनच मिळतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. ते बुमरँग एक खेळणं आहे. बुमरँग अशी पट्टी असते, तिचा असा एक विशिष्ट शेप त्याला दिलेला असतो, आकार म्हणतात नाही का, शेप म्हणजे आकार, असं त्याला असा आकार दिलेला असतो की तुम्ही जितक्या ताकदीनं तिला जितकं दूरवर फेकाल, जितक्या तीव्रतेनं फेकाल, तितक्याच तीव्रतेनं ते परत तुमच्याकडे येतं. बुमरँग ज्याला म्हटलं जातं. आणि हे जग म्हणजे बुमरँग आहे. तुम्ही चांगलं कर्म करा अथवा वाईट कर्म करा, ते कोणाला माहीत असो अथवा नसो, ते पुन्हा फिरून तुमच्याकडे येणारच. म्हणजे असं सांगितलं जायचं, जुने कीर्तनकार सांगायचे, म्हणे 1000 गायींचा कळप जर आला आणि गोठ्यातली वासर जर सोडली ना, देशी गायीची, ते महत्वाचे. हा नाही तर तुम्ही जर्शनला सोडाल, तो त्या जर्शी गायीकडे जायच्या अगोदर मार्काला झटल, विठाला 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 ते गोठ्यातलं वासरू पळत जाऊन 1000 गायींमधून आपल्याच गायीच्या कासेला लागतं. तसं कर्म जे आहे ते तुम्ही अनंत जन्म जरी झाले तरी ते तुमच्या वाट्याला येतं. सांगायचं आहे मला मुद्दा इतकाच की सगळ्यांचा अनुभव आहे की जगातून दुःख होतं, त्या दुःख निवृत्तीचा मार्ग ही प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने शोधतो, आपापल्या रीतीनं त्या दुःखातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतो. पण खरं सांगू का, थोडं अजून आतमध्ये खोल जाऊया. दुःख तरी का होतं हो? दुःखाचं कारण काय आहे? भ्रमच आहे ना शेवटी. बरे होतं मुक्त, परी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. दुःखाला कारण हे जग नाहीये, याच्यावर निर्माण केलेलं स्वामित्व, याच्यावर सांगितलेली मालकी, हे दुःखाचं कारण आहे. लक्ष द्या. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर आपलं जे व्यक्तित्व आहे ते 5 कोशांचं आहे. स्थूल शरीर आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यानंतर कारण शरीर आहे. स्थूल शरीर हे अन्नमय कोशापासून बनतं. सूक्ष्म शरीर हे प्राणमय आणि मनोमय कोशापासून बनतं. बरोबर? पंचकोश आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे पंचकोशाने या 3 शरीरांची रचना केली जाते. स्थूल शरीर जे आहे ते अन्नमय कोशापासून बनतं. या शरीराची वाढ जी होती ते कशापासून होते? जे आपण अन्न खातो त्याच्यापासून होते. दुसरं जे आहे सूक्ष्म शरीर, ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं घडलं जातं, ते जे आहे ते प्राणमय कोशातल्या सूक्ष्म
गुण आणि मनोमय कोश जो मनाच्या विचारांच्या संबंधाने असतो त्याच्यापासून सूक्ष्म शरीर बनलं जातं आणि कारण शरीर जे आहे ते आनंदमय कोशापासून बनलं जातं. सांगायचं आहे मला काय दुःखाचं कारण पहा. तुम्ही संस्कृतीने सांगितलं की तुम्ही कसे आहात, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाय संता नाही तुझा अनेक मागुता का. सच्चिदानंद स्वरूप असं म्हटलं गेलं. थोडं जड जाईल पण याला पण स्पर्श करता आला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. काय सांगायला लागलोय मी, स्थूल शरीर याच्या संबंधानं त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आहे. सूक्ष्म शरीरामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार आहे. कारण शरीरामध्ये फक्त एक निर्विकल्प काय म्हणूया समत्वाची धारण आहे की तिथे केवळ आनंद स्वरूप आहे की जी आपल्याला आपण मानलेली नाही जाणलेली नाहीये, शब्दात फक्त ती माहिती आहे. दुःखाचं कारण काय आहे, आम्हाला आमच्या चैतन्याला जेव्हा भ्रम होतोय की मी शरीर आहे तेव्हा दुःखाचं कारण आहे. आमचं चैतन्य म्हणजे माझं चैतन्य जेव्हा मला मन आणि बुद्धी चित्त अहंकार समजेल तेव्हा दुःख आहे. पण ते चैतन्याला जेव्हा स्वतःची ओळख होईल तेव्हा सुख नाही आणि दुःख नाही, समत्व बोधावर जातं. म्हणजे दुःखाचं कारण काय, भ्रम. जगातली कुठली गोष्ट सुख दुःख देत नाही. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो आणि माझ्या चिंतनाकडे प्रमुख येतो. लोखंड आहे हे जग म्हणजे काय आहे, एक चुंबक आहे. जग म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. जग म्हणजे काय, एक चुंबक आहे आणि आपलं जे सूक्ष्म आणि स्थूल शरीर जे आहे ते लोखंड आहे आणि आपलं जे आत्मस्वरूप आहे ते लाकूड आहे. हे जे चुंबक आहे ते आकर्षित कोणाला करतं, स्थूल म्हणजे लोखंडाला. जे स्थूल शरीर आहे मन बुद्धी सूक्ष्म शरीर यांनाच आकर्षित करतं. पण आम्हाला तर अनुभव असा येतो की दुःख आम्हालाच होतं. याचं कारण काय, याचं कारण आहे चुंबक लाकडाला आकर्षित करू शकत नाही. मग आम्हाला अनुभव काय येतो, कारण त्या लोखंड आणि लाकूड आपण इतकं घट्ट बांधलंय, त्या लाकडाची इच्छा नसताना पण त्या लोखंडाबरोबर ते चुंबकाकडे आकर्षित जाते. अटॅचमेंट, आपल्या जीवनातलं दुःख अटॅचमेंट नाही का. मुक्तीचा मार्ग सांगितला जातो, कनेक्टेड टू एव्हरीथिंग नथिंग टू अटॅच. संपर्कात सगळ्यांच्या राहा, गुंतून कोणाच्याच राहू नका. विठाला 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 दुःखाचे अनेक प्रकार सांगितले शास्त्रानं. कायिक वाचिक मानसिक दुःखाचे सांगितले नाही का. आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक ताप सांगितले. त्रिविध तापाची झाली बोळवत देखील चरण वैष्णवांचे असं सांगितलं जातं. 3 प्रकारचे ताप आहेत, जगाकडून मिळणारा, स्वतःकडून मिळणारा, या भौतिक सृष्टीकडून मिळणारा. अनेक त्या विस्तारात जायचं नाहीये. दुःख आहे संसारामध्ये, दुःख आहे. त्या दुःखाचा आम्ही वेगवेगळा मार्ग शोधतो आहोत. संतांनी सोपं करत 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 इतकं सांगितलं सोपं की आमच्या जीवनात उद्धार होऊन जाईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या अभंगाच्या पूर्वी संसारात असलेल्या दुःखातून निवृत्तीचा मार्ग सांगितला. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाची, नाम पाठ मौन प्रपंचाची, नाम पाठ मौन प्रपंचाची. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, डोळे उघडे ठेवून ऐका. हा, इकडे लक्ष द्या, डोळे उघडे ठेवून इकडे लक्ष द्या.
ते मध्ये मध्ये जागा करावा लागतो. काय सांगायचं दादा, तशी सवय राहिली नाहीये श्रोत्यांना. या कीर्तन व्यासपीठाला प्रदूषित करण्याकरता जितका वक्ता जबाबदार आहे तितकेच तुम्ही पण जबाबदार आहात. मला क्षमा करा, सगळी जाणती मंडळी आहे, पण मी तुमच्या पाठबळानं बोलतोय. हे कीर्तन व्यासपीठ आम्हाला आमच्या उद्धाराचा मार्ग दाखवणार आहे. हे वैश्विक शांतीचा मार्ग दाखवणारे स्थान आहे. मी मगाशी बोलून गेलो, जगाकडनं हसं झालंय आपलं, आणि इथे येऊन पण आम्ही जर हसण्याची अपेक्षा ठेवत असू तर आम्हाला उद्धाराचा मार्ग दुसरा कुठलाच नाहीये. इथं येऊन आम्ही आमच्या कल्याणाचा मार्ग विचारला पाहिजे, कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. संतांनी वेळोवेळी सांगितलं आम्हाला. मला आपल्या त्या प्रमाणाकडे यायचे मला आठवण करा. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान इथे यायचं आहे. मी थोडं बाजूला का जातोय, वर्तमान परिस्थिती सांगणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं आम्ही काय करतो याच्यापेक्षा कशा करता करतो हे आम्हाला कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू, इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न करा, मी इथं का आलोय, काय कारण मला इथे येण्याचं. माझ्या आयुष्यातला 2 तासाचा वेळ मी इथे देणार आहे. तुम्ही वेळेला इतकं हलक्यात घेता. जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल तर कुठली आहे? वेळ. की जी गेली ना, परत तुम्ही लाखो करोडो रुपये तुमची सगळी संपत्ती द्या, एक क्षण देणार नाही तुम्हाला. काळ जेव्हा येईल ना आपला, एक क्षणाची पण उसंत देणार नाही आपल्याला. आपण त्याला म्हणू ना, एक मेसेज करू द्या फक्त मला. देईल काय आपल्याला? एक मेसेज करण्याकरता एक फोन करू द्या मला फक्त आमच्या साहेबाला, रजा घेतो. अरे नाही बाबा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया असा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. किती? 184 गाव. या साधनेला तुम्ही इतका हलक्यात घेऊ नका. आमचं दुर्भाग्य आहे, आम्हाला आमचा कल्याणाचा मार्ग कळत नाही. आम्ही याला मनोरंजनाची साधनं समजलो, हे दुःख वाटतंय आम्हाला. हे बदललं पाहिजे आणि हे तुम्ही स्वतः बदलू शकता. संतांनी आम्हाला वेळोवेळी सावध केलंय की तुम्ही सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. सावध होऊन भजन केलं पाहिजे ना, बेसावधपणे. आणि मी तुम्हाला सांगू का, कीर्तनात ज्या म्हणून साधना किंवा जो काही संघ मिळवलेला आहे, हे काही स्थान कला प्रदर्शित करण्याचं नाहीये, हे काही वक्तव्य प्रदर्शित करण्याचं स्थान नाहीये, हे काही कुठलं प्रतिष्ठा लौकिक मिळवण्याचं स्थान नाहीये. इथं तर अहंकार घालवण्याचं स्थान आहे. इथं येऊन आमचा अहंकार जर वाढणार असेल, क्षमा करा, आपण सगळे जाणते आहात, इथं येऊन जर आम्हाला आमच्या कलेचा, आमच्या वक्तृत्वाचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्या रूपाचा, आमच्या पैशाचा, आमच्या प्रतिष्ठेचा, आमच्या पदाचा, जे जे म्हणून आहे त्याचा अभिमान जर या मंडपात येत असेल, भजन ते ओंगळबाणे विठाला विठाला. दुःखातून बाजूला होण्याकरता संतांनी सोपं सांगितलं. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. या प्रपंचातून तुम्हाला दुःख मिळतं की नाही? काय म्हणणे आहे तुमचं? अहो महाराज, जर सुख मिळत असतं तर इथं आम्ही आलोच नसतो, घरीच झोपलो असतो ना. संसारात दुःख नाहीच आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे, तरी पण सुटत नाही, हे विशेष आहे. काय झालं, एक राजकुमार राजा एका ऋषीला शरण म्हणजे दर्शनाकरता गेला आणि जंगलामध्ये तपस्वी असलेले ऋषी संत त्यांचं जाऊन लोटांगण घातलं. त्या संतांनी काय केलं माहितीये? त्याला विचारलं. हा गेला आणि नमस्कार घातला, त्यांनी नमस्कार स्वीकारला आणि त्यांचा नमस्कार झाल्यानंतर त्या संतांनी ऋषीनं त्या राजाला पण नमस्कार घातला. तो म्हणतो उठा, असं नका करू, तुम्ही मला का नमस्कार करताय? त्या संतांनी त्याला विचारलं, तू मला नमस्कार का केला? अहो म्हणे, एवढ्या सगळ्या मायेचा जगाचा त्याग करून तुम्ही जंगलामध्ये आले, सगळी उपभोगाची साधनं सोडून तुम्ही जंगलात आले, त्या त्यागाला म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. त्या साधूने दिलेलं उत्तर पुढचं ऐका. ते साधू म्हटले, तू मला नमस्कार का केला ते सांगितलं. तो राजा म्हणला, आता मी सांगितलं, पण तुम्ही मला नमस्कार का केला? राजाने साधूला विचारलं, तुम्ही मला नमस्कार का केला? साधूने दिलेलं उत्तर ऐका. ते म्हणतात, तू मला नमस्कार केला कारण मी या मायेचा त्याग करून जंगलात आलो. अरे म्हणे, तू तर साक्षात देवाचा त्याग करून या मायेला कवटाळून बसलाय. समजलं काय तुम्हाला?
ही माया, हा संसार हा मोठा आहे की भगवंताचं स्वरूप मोठं आहे? कोण आहे मोठं? भगवंताचं स्वरूप, जे आत्मचैतन्य म्हणा, देव म्हणा, ईश्वर म्हणा, त्या ईश्वराला नाकारून तू संसारात गुंतून बसलाय. माझ्यापेक्षा त्यागी तू आहे म्हणून तुला नमस्कार घातला. विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हा संसार त्रास देतो का? एक काम करा, सगुण स्वरूपाचं ध्यान करा. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, सगुण स्वरूपाची पूजा करा. कारण गीतेमध्ये पण भगवंतानं सांगितलं 12व्या अध्यायामध्ये की सगुण उपासना, बाबा मय्य आवेश म्हणो ये माम नित्ययुक्ता उपासते, सांगितलं सगळं ना की बाबा सोपी आहे. आणि भगवंताचं नामचिंतन करा, रामकृष्ण हरी म्हणा. लोक म्हणतात अहो एवढा मोठा आजार आहे आमचा आणि या खोकल्याच्या गोळीनं आमचा आजार जाईल काय? साधन जेव्हा सोपं असतं ना, तेव्हा साधकाच्या मनामध्ये त्या साधनाबद्दल विश्वास निर्माण करणं तितकंच कठीण असतं. साधन जेव्हा सोपं असतं तेव्हा त्या सोप्या साधनाच्या बद्दल साधकाच्या मनात विश्वास निर्माण करणं हे तितकंच अवघड असतं. कसं सांगू तुम्हाला, एखाद्याला जर बाहेरची बाधा झाली, बाहेरची बाधा कळते का तुम्हाला? बाहेरची बाधा गपचूप सांगा मला, कळते ना? वडवली, लिंबाखालची, तळवली, घाटावली, बाहेरची बाधा होते ना. मानले संतांनी सांगितलंय नाही का, हरी उच्चारणी मंत्रभय अगाध पडे भूत बाधा बेने, ते सांगितलं बाबा होत असतं. यक्ष गंधर्व किन्नर योनी आहेत, होतं. अशी बाधा झाल्यानंतर मग तुम्ही कोणाकडे जाता? मला सांगा. डॉक्टरकडे, देवऋषाकडे जातो. आता मी आपल्या ग्रामीण भाषेत पण त्याला एक शब्द आहे पण तो इथं उच्चारत नाही, त्या अर्थाचा अर्थ होतो मला अजून जायचंय. भले जवळ जायचं असलं तरी पण जायचंय ना. त्याच्याकडे गेले, देवऋषाकडे, मांत्रिकाकडे गेला का तो या 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 बरं झालं लवकर आले का? गिरायकच नव्हतं त्याला, तो वाटच बघत होता कधी येतय. मग गेल्यानंतर सांगतो असा असा त्रास होतोय बाबा. तो म्हणतो अहो हे सोपं नाहीये, करणी केली कुणीतरी, आपण गंभीर होतो. असं कुठला आहे माणूस? तो म्हणतो हाय जवळचाच आहे. आता काय पाकिस्तान होणार काय माणूस त्याला करणी करायला? नाव सांगा, अजिबात नाही. नाव सांगितलं काय मार खायचंय का काय? सगळं सांगितलं जातं. मग तो म्हणतो बरं झालं तुम्ही आले, असं तसं. काय श्रद्धा असावी बरं का. आता या अंधश्रद्धेचा विषय निघला म्हणून कुठल्याच देवाला कुठल्याच प्राण्याचं बळी लागत नाही हो. आमच्या संतांनी भूतदया सांगितली. भूतदया गायी पशुचे पाळण, तानेल्या जीवनवणा माझे, जीव जंतूंची आमच्याकडनं करुणा झाली पाहिजे. आम्ही सरासर त्यांच्या मानेवर सूर्या फिरवून जर त्यांचं जीवेचे सोसले पुरवणार असू, काय जीवनाला, मनुष्य म्हणून आमच्या जीवनाला अर्थ काय आहे? दया धारण करता आली पाहिजे आमच्या अंतःकरणात. तो सांगतो आजार मोठा आहे हा. मग आपण म्हणतो काही उपाय वगैरे. त्यानं जर सांगितलं की काही नाही, एक काम करा तुम्ही, फक्त एक 11 वेळा रामकृष्ण हरी म्हणा, तुमचा आजार जाईल. विश्वास ठेवाल काय तुम्ही? तुम्ही म्हणाला काय हे कसलं झालंय, रात्रीचं उठून पळते, कपडे फाडते, आरोळ्या ठोकते, उड्या मारते आणि रामकृष्ण हरी म्हणून असं नाही जमायचं. तो म्हणतो म्हणायचं 11 वेळा, पण कसं म्हणायचं ते सांगतो ना. मग ते सांगा. मग तो सांगायला सुरुवात करतो. हे बघा, अमावस्येच्या रात्रीला 12 वाजता काळ्या गाईचं शेण घ्यायचं, स्मशानात जायचं, ओढ्याचं पाणी घ्यायचं. जाताना मागून कुठला पण आवाज आला तरी पण मागे वळून अजिबात बघायचं नाही. चपलेचा आवाज आला तरी पण पुढेच जायचं. तिथे गेल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता काळ्या गाईच्या शेणानं ते सारवायचं. त्याच्यावर राखेनं, त्या चितेच्या राखेनं रांगोळी काढायची, त्याच्यावर काळी घोंगडी टाकायची, त्याच्यावर मंडल करायचं, त्याच्यावर 4 कोपऱ्यावर 4 लिंब ठेवायची, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं, हातात एक लिंबू घ्यायचं, त्या ओढ्यात जायचं, नदीत जायचं, डुबकी मारायची आणि तसंच ओल्या कपड्याने येऊन त्याच्यावर बसायचं. त्याला 10 टाचण्या टोचायच्या आणि मग 11 वेळा रामकृष्ण हरी म्हणायचं. हा बरंय असं. मग आता आमचा आजार जाईल. एखादी सोपी गोष्ट सांगितली की आमचा विश्वास बसत नाही, आम्हाला काहीतरी ऍडिशनल पाहिजे. तसं मंडळीने ज्ञानेश्वर महाराजांना पुढे म्हटलं, अहो इतका मोठा हा जग आम्हाला त्रास देत आहे, इतका आम्ही या गुंतड्यात गुंतलेलो आहोत आणि तुम्ही म्हणता फक्त रामकृष्ण हरी म्हणा, ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचं कसं काय होईल? एक काम करतो ना माऊली, आम्ही त्याच्याबरोबर काही ऍडिशनल करतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ऍडिशनल करा नाही तर डबल ऍडिशनल करा. तुम्ही जर नाम साधनेला जीवनामध्ये स्वीकारलं नाही, नामाशी एकरूप तुम्ही झाले नाहीत, तर तुम्ही त्रिवेणी संघाला भ्रमणाला जरी गेले तरी पण ते सगळं व्यर्थ आहे. अभंगाचं त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी. जित नाही नामी तरी सेवेत, जित नाही नामी तरी सेवेत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जित नाही नामी तरी सेवेत, जित नाही नामी तरी सेवेत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी, जित नाही नामी तरी सेवेत, जित नाही नामी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे गामी, जित नाही नामी तरी सेवेत, जित नाही नामी. ऍडिशनल करायला गेलो आपण, सोपं साधन सांगितलं नाही का. सोपे वर्मा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन सोपं सांगितलं ना. सोप्यात सोपं काय बाबा, मुखानं राम राम म्हणा, नाहीतरी कलियुगामध्ये दुसरी साधना करण्याकरता सामर्थ्य आहे का? दुसऱ्या मार्गाचा जर आपण विचार केला नाही का, शास्त्रानं आपल्याला ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला, पण त्या साधनेमध्ये किंवा त्या मार्गावरती त्याचा अधिकारी ठरलेला आहे. तुम्हाला एक्सप्रेस वे माहिती आहे का? आता पलीकडून गेलेला आपला काय नाव त्याचं, यशवंतराव चव्हाण नाही का, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. द्रुत, द्रुत म्हणजे जलद, द्रुत, जलद मार्ग, स्पीड, एक्सप्रेस, कॉफी नाही. विठाला विठाला त्या मार्गावरून जर मोटरसायकलवर गेला चालेल का? परवानगी आहे का त्याला? बैलगाडी घेऊन गेलो आपली चालेल का? ट्रॅक्टर, थ्री व्हीलर, पांगुळगाडा आपला रिक्षा घेऊन गेलो तिथं बोर्ड लिहिलेला असतो, ट्रॅक्टर, थ्री व्हीलर, बैलगाडी, पादचारी नॉट अलाउड. तिकडे तुम्हाला परवानगी नाही. तुम्हाला बैलगाडी, ट्रॅक्टर ही चालवायचं असेल ना, तिकडे जा पुणे मुंबई हायवेला, नाही तर तुमच्या गावाच्या पांदीच्या रस्त्याला जा, तिकडे बैलगाडी न्या, इकडे यायचं नाही. ज्ञान मार्गाचा एक अधिकारी विशिष्ट ठरलेला आहे, योग मार्गाचा ठरलेला आहे, कर्म मार्गाचा ठरलेला आहे, भक्तीचा. भक्तीमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे, म्हणजे कसा जरी असला ना तरी चालेल. हरीच्या नामे कलियुगे उद्धार, हरीच्या नामे कलियुगे उद्धार, हरीच्या नामे कलियुगे उद्धार. सकळांची येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार, हरीच्या नामे कलियुगे उद्धार, हरीच्या नामे. सकळांची येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार, हरीच्या नामे कलियुगे उद्धार, हरीच्या नामे. कलियुगामध्ये या भक्ती पंथामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना. म्हणजे कसं, इथं भजन करायला येणारा कसाही असला तरी चालेल आणि कसाही असला तरी चालेल. यारे यारे लहान थोर, यारी भरती नारी नर, जगेती सारे. यारे यारे लहान थोर, यारी भरती नारी नर,
सगळ्यांनी या होतं वयमानानुसार असं थोडं विसरायला. विठ्ठला, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे प्रेमी चित्त नाही नामे तरी ते विरुद्ध. अगोदर काय सांगितलंय बाबा, तुम्ही सगुण स्वरूपाचं ध्यान करा आणि मुखानं नामस्मरण करा. इतकं सोपं आहे. लोक म्हणले नाही आम्ही काहीतरी ऍडिशनल करू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ऍडिशनल काही जरी केलं, काही म्हणत असताना त्यांनी आपल्या सनातन संस्कृतीतलं सगळ्यात महत्वाचं स्थान निवडलं. त्रिवेणी संगमाला जरी गेले, नाना तीर्थ जरी तुम्ही भ्रमण केली, पण तुमचं चित्त जर नामात नसेल तर ते सगळं काही व्यर्थ आहे. नामाशी विन्मुख विठाला विठाला क्षमा करा, तिकडे यायचंच आहे आपल्याला. अभंग तोच आहे तो त्रिवेणी संगमी असं आहे. काय आहे, मोठी मंडळी असली की मला भीती वाटते बोलायची, पण मला माफ करा बरं का. म्हणजे मी असं काय अवज्ञा तुमची करायची म्हणून बोललो नाही, पण मला चिंतन तिकडे न्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला थांबवलं. मला क्षमा करा. विठाला विठाला. जसं या व्यासपीठाने जरी काही अधिकार दिला असला 2 तासाचा, तरी पण या ज्येष्ठांची अवज्ञा करणं हे आम्हाला योग्य नाही आहे. कारण शेवटी या ज्येष्ठांचा हात धरून आम्ही इथपर्यंत आलो आहे का. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविते. असं या सगळ्या मंडळींनी आम्हाला सांभाळलेलं आहे. त्यामुळं महाराज मला खरं क्षमा करा. आपलं चिंतन कुठे होतं परत एकदा सांगा मला. सगळे या त्रिवेणी संगमाला जरी तुम्ही गेलात, पण चित्त जर नामात नसेल तर मात्र ते सगळं काही व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा कशी बघा. एखादा आपल्यासारखा सटकू डोक्याचा असाल तर म्हणलं असतं, हा काय बावळटपणा लावलाय तुम्ही, सांगतोय ना तुम्हाला नामस्मरण करा तर वेगळंपणा करताय, अजिबात चालणार नाही, तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा तशी नाहीये. ज्ञानेश्वर महाराज गोंजरून घेतात. ते म्हणतात अरे बाबा तुम्ही जा तीर्थयात्रेला, पण तिकडे गेल्यानंतर जर नाम नसेल तर मग व्यर्थ आहे. याचा अर्थ काय, तुम्ही तीर्थयात्रेला गेले पण जर तुमचं चित्त नामात असेल तर मग सगळं स्वीकारहार्य आहे. तीर्थयात्रेला जाऊ शकता. सांगायचं आपल्याला, तुम्ही नामस्मरण करून तीर्थयात्रेला गेला किंवा तीर्थयात्रा करताना नामाशी तुमचं एकरूप असेल तर मग स्वीकारार्ह आहे. त्रिवेणी संगमाचा उल्लेख केला. त्रिवेणी संगम माहिती आहे का? त्रिवेणी संगमाला गेलंय का कोणी? कुठे आहे त्रिवेणी संगम? प्रयाग, अलाहाबाद, प्रयागराज, पंचप्रयाग आहे तिकडे उत्तराखंड मध्ये. त्रिवेणी संगम मानलं गेलं आपल्या संस्कृतीमध्ये. 3 नद्यांचा संगम आहे. कोणी गेलं का? गेलेलं आहे कोणी? हात वर करा ना. नाही काही जास्त प्रश्न करणार नाही. 1 2 3. आता हळूहळू हात वरती केले. तिकडे 2 हात केले का? वा वा. ते काय त्रिवेणी संगम गेली. तिथं किती नद्यांचं मिलन आहे? 3. दिसतात किती? 2च. एक कुठं आहे? गायब आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती असं 3 नद्याचा संगम गणला जातो. त्यातली गंगा आणि यमुना दिसते पण सरस्वती गुप्त आहे. तुम्हाला त्रिवेणी समजण्याकरता वेणी समजेल का? वेणी मराठी शाळेमध्ये बघा पहिलं ते पोरींना वेणी घालायला लागायची. ते असं मस्त लांब वेणी करून परत दुमडायची आणि ती लाल रिबीन बांधायची. ती लाल रिबीन पण आता लाल फितीत आहे. तिचे पण वेगवेगळे कलर झाले. ती वेणी जेव्हा तुम्ही घालता तेव्हा केसांच्या बटा किती करता? जरा बोला की. आता मी फेटा काढल्यानंतर तुम्हाला कळलं असतं पण आता फेटा घातलाय म्हणून जाऊ द्या. किती करता? 3 करता. 3 बटा करता. पण जेव्हा तुम्ही वेणी घालायला जाता तेव्हा व्यवहार किती जातो? व्यवहार किती बटांचा जातो? 3 बटा करता. बट हातात किती बटा राहतात? बघा सापडलं ते. 3 बटा करता पण बटा
तीन विणताय तुम्ही, 1 2 3 1 2 3 दिसतात किती? 2च. तिसरी कुठं आहे? गुप्त. सरस्वती. विठाला. आता सगळेजण आपण काही तीर्थराज प्रयागला जाणार नाहीयेत, पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा, म्हणजे 3 मार्गांचा. गंगेचा प्रवाह हा ज्ञानाचा प्रवाह, गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगेचा प्रवाह हा भक्तीचा प्रवाह आहे, यमुनेचा प्रवाह हा कर्माचा प्रवाह आहे, आणि सरस्वतीचा प्रवाह हा ज्ञानाचा प्रवाह आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, नाम हे अधिष्ठान आहे. गंगेचा प्रवाह भक्ती मार्गाने, भक्ती मार्गात पण वेगवेगळे भक्त सांगितलेले आहेत. सगळे कुठल्याही मार्गाने गेले तरी पण तुमच्याकडे नाम पाहिजे. काय म्हटलं जातं ते प्रमाण, विठाला विठाला. गंगेच्या प्रवाहाने तुम्ही चाललात, भक्तीच्या प्रवाहाने चाललात तरी पण नाम आवश्यक आहे. गाते श्रोते अन पाहते, गाते श्रोते अन पाहते, गाते श्रोते अन पाहते, चतुर्विनोदे दुष्यंते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाशी विनवणी. म्हणजे गाते नारदांसारखे भजन करणारे गाते असो, गाते श्रोते परीक्षितासारखे अर्जुनासारखे श्रोते असो, चतुर नारदांप्रमाणे चतुर असो, शुकाचार्यांसारखे कथा करणारे असो, जनकांसारखे सोहम ज्ञाते असो, या सकळाशी विनवणी. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, नाम प्रधान आहे. त्रिवेणी संगमातलं गंगा, यमुना कर्माचा प्रवाह आहे. तुम्ही कर्म मार्गी आहात तरी पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये तुम्हाला राम म्हणता आलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचं एक प्रमाण आहे, ते म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचं नामचिंतन पाहिजे, तर ते महत्वाचं आहे. कर्माचा प्रवाह नाम पाहिजे. तिसरा ज्ञानाचा प्रवाह, तुम्ही ज्ञान मार्गी जरी असले तरी नाम पाहिजे. विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णी मन नाही जाते, रामकृष्णी मन नाही जाते, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे आपल्या संप्रदायाची. मला तर वाटतं ज्याला कल्याण करायचं ना त्याने हरिपाठाच्या बाहेर जायची गरजच नाहीये. ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचंय त्यानं फार काही अध्यात्माचं वाचन केलं पाहिजे, फार तपश्चर्या केली पाहिजे, फार पाठांतर केलं पाहिजे, मग त्याला ज्ञानप्राप्ती होईल, मग त्याचं कल्याण होईल, असं काही नाही. पवित्राची होय देह पवित्राची होय देह, पवित्राची होय
करायची गरजच नाही. तुम्हाला सांगू का, ज्याला कल्याण करायचं ना, फार आवडंबर करण्याची गरज नाहीये. ज्याला कल्याण करायचं ना, श्रद्धेनं एका वाक्यातच, म्हणजे वडापाव खाता खाता पेपरला एखादं वाक्य आलं ना, त्या वाक्यावरून आपला उद्धार होईल. तुकाराम महाराजांचं दुकान होतं किराण्याचं. संध्याकाळच्या वेळेला लोक यायची गर्दीमध्ये. कशासाठी? नोटा बदलायला कधी कधी फाटलेल्या गर्दीमध्ये चालून जातात. असं आले, सगळी गर्दी होती. एक जण आला, मला आज महाराजांना भेटलंच पाहिजे, मला माझं कल्याण करून घ्यायचंय. गेला, महाराज मला काहीतरी कल्याणाचा मार्ग सांगा, माझा उद्धार करा. महाराज आपली दुसऱ्याची यादी भरत होते, त्यांचा कामगार किराणा भरत होता आणि महाराज यादी वाचत होते. हा आला मध्ये, महाराजांनी ऐकलं पण नाही की हा काय म्हणतोय. म्हणे मला काहीतरी कल्याणाचा मार्ग सांगा. ते आपली यादी वाचत होते. काय फळ, मायफळ, जायफळ, मिरे मिरे जिरे. भरलं का? तो म्हणतो हो. यानं तेवढंच उचललं, घरी गेला, उद्धार झाला त्याचा. बघता काय कसं काय? महाराज वाचत होते कायफळ, मायफळ, जायफळ, मिरे मिरे जिरे. यानं अर्थ काढला. काय फळ, कायेला अनुसरून जे ममत्व आहे, काया त्याच्यावरले महत्व सोडलं पाहिजे. मायफळ, माझं माझं सगळं मला पाहिजे. मायफळ, मिरे मिरे, माझ्यामुळेच होतंय सगळं, मीच करतोय सगळं. अरे एकदा बाजूला होऊन बघ बाबा, सगळे तयार आहेत, कशाला उराला वाळू लावून घ्यायची. जिरे, हे सगळं जिरून गेलं की तुमचं कल्याण होईल. असं त्यानं बोध घेतलं आणि कल्याण केलं. आपण कुठे आहोत? आपल्या जीवनात कल्याणाचा सोपा मार्ग आहे. म्हणजे वेळ धावती आहे, इतकं सुस्तही सांगायला, ते नेहमीप्रमाणेच वेळ कमी पडते आहे. विठाला काय, आमच्या बरोबर सागर असल्यामुळे त्या सागराला घागर मध्ये बसवता येत नाही. हा काही वेगळा अलंकार नाहीये, हे इतकं विशाल आहे. संतांची कृपा आहे. त्याला असं किती शॉर्ट करणार ना. ते मोबाईलची तर आम्हाला सवय लागली. काय मिनिमाइज असलं की त्याला असं झूम करून मॅक्झिमाइज करण्याची सवय लागली. त्या मोबाईलने इतकं येड लागलंय. आमचा एक मित्र आहे, घरा शेजारी राहतो. आता तो फारसा आता मोठा झालाय, तो वयानं आता त्या जास्त सहवासात नसतो. पण त्याला मोबाईलचं इतकं व्यसन. अक्षय आपला, तो घरी आला, घरी कपाटामध्ये एक फोटो होता आणि तो फोटो छोट्या स्टाईलमध्ये असा फ्रेम केलेला हातभर. हा गडी आला, त्यानं तो फोटो घेतला आणि असा करतोय. म्हटलं काय झालं, हा याला करायला काय झालं? तो महाराज हा झुमका होत नाही. इतकं व्यसन आणि पागल झालेत मोबाईलनी. तसं किती मॅक्झिमाइज मिनिमाइज करणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिवेणी संगमी, सगळीकडे जा, पण चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. तुम्ही सगळं जरी करून नामात जर तुमचं चित्त नसेल, ते सगळं व्यर्थ आहे. बघा, पुढची सगळी चरण नाही सुटली तरी आता शब्दशः अर्थ आपण पाहू. पण मला हे विस्तारानं सांगू द्या. काय सांगत होतो? एखादी गोष्ट आम्हाला जेव्हा महत्व तिचं प्रतिपादन करायचंय, तेव्हा दोन पद्धतीनं सांगितली जाते. एक तर ती असल्यानं सगळ्याला अर्थ यावा, आणि ती नसेल तर कशालाच अर्थ येऊ नये. ही दुसरी पद्धत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामात चित्त नसेल तर बाकीचं सगळं काय आहे? व्यर्थ आहे. तुम्हाला सांगू का कसं समजेल ते? आता लग्न सराई आहे, बरोबर की नाही? लग्न सराई म्हणल्यानंतर लग्न जुळवावी लागतात. लग्न जुळवण्याकरता कोणाला नेता? मुलीला बघायला जायचंय, बरोबर. कोणाला नेतात? 2-4 जाणती अशी ज्येष्ठ माणसं नेतात. मग ती गेले का त्या मुलीने, ती मुलगी आपली लाजत लाजत येते. मग हे गेल्यानंतर हे तिला विचारतात, पोरी नाव काय तुझं? मग ती आपली लाजत लाजत सांगतात. ती लाजायचं असतं. हे म्हणतात, शिक्षण किती झालं? शिक्षण? ती म्हणते मी MA झाली. ते म्हणतात बरं बरं, पण 10वी पास झाली का? अरे MA झाली म्हणजे 10वी पास होणारच ना. बरं बरं. मग ते सगळं झालं आणि मग तिथून ते मुलगी पसंती नापसंती सगळं झाले आणि ते निघाले. असाच एक जण बघायला गेला आणि येता येता महाराज तुकाराम महाराज वाटेत भेटले. तुकाराम महाराज भेटल्यानंतर महाराजांनी विचारलं, काय रे कुठे गेलता? म्हणे काय नाही, पोरगी बघायला गेलतो. मग त्या पोरीची काही चांगले वाईट गुण काही तिचं? म्हणे महाराज काय सांगायचं तिचं गुणांचं वर्णन, इतकी सुंदर आहे, पंचक्रोशीतेसारखी सुंदर पोरगी नाही. त्यांचं कारण एवढं मोठं, अमुक तमुक सगळं सांगितलं. महाराज म्हटले पण सगळं ठीक आहे, पण तिच्या जीवनातलं काही अवगुण एखादा असेल? तो म्हणतो सगळं चांगलं आहे, घराणं चांगलं आहे, नातेवाईक चांगली आहे, ती शिकलेली आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, कलागुण तिच्याकडे आहेत, पण तिच्या जीवनात चारित्र्य नाही. आता हा म्हणता का यती करावी 32 लक्षणे, शरीरावर सुंदरतेची सांगितली ती सगळी आहे, पण जीवनात
चारित्र्य नसेल तर सगळं व्यर्थ आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही सगळं काही करता, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं नाही सांगितलं, त्याच्यानंतर एक निर्णय देऊन टाकला, जर तुम्ही नामस्मरण नाही केलं तर ते सगळे पापी आहेत. अभंगाचं दुसरं चरण, नामाशी विनमुख. हा बरोबर आहे, बरोबर, नामाशी नामाशी विनमुख नामाशी विनमुख दुसऱ्या चरणाच्या पुढे जायला वेळ मिळाला नाही आम्हाला. असो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर नामात नसेल ते सगळे व्यर्थ आहे. नामासी विनमुख, एक निर्णय देऊन टाकला, जो ज्याच्या मुखाला नाम येत नाही तो पापी आहे. पाप पुण्याची व्याख्या काय त्या विस्तारात आता जायला वेळ नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया, त्याचं नामस्मरण जर केलं नाही तर त्याच्याशिवाय दुसरं कोणी धावणार नाहीये. हरी विण धावया नपवे कोणी, कितीतरी प्रमाणाने याला सिद्ध केलं जातं. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवया, काळाची ही उडी पडेल बाजेबा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी. तू का म्हणे तुझं
सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया. एका चक्रपाणी शिवाय आपल्याला कोणीही सोडवणार नाहीये. अंतकाळी कोणी नाही सोडविता. पुत्र बंधू कांता संपत्तीचे सगळी नाही का सगळे होती टाकूनी पळती रांडा पोरे. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. कमी वेळेत जास्त रन काढायचे असले की बॉलर स्पिन टाकतो, पण तो स्पिन बरोबर कधी कधी बसत नाही आणि मग तो बॅट्समन एकतर क्लीन बॉल होता तर सिक्स मारतो. तसं थोडंसं होतं, चालायचं ते. काय सांगत होतो मी? हरिविण धावया नपवे कुणी, कुणी आपल्याला सोडवायला येणार नाहीये. ज्ञानेश्वर महाराज बोलायला सोपं आहे, पण बोलताना माणसानं जरा प्रमाणात बोललं पाहिजे ना. माणसानं प्रमाणात बोललं पाहिजे, पण प्रमाणात पण बोललं पाहिजे. प्रमाण पाहिजे कधी पेपर म्हणे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्मिकींचं चरित्र पुढे आणलं. आता सगळ्यांना माहिती, सांगून वेळ घेत नाही. वाल्मिक ऋषी नामाच्या द्वारे इतका अधिकार प्राप्त केला, केले रामायण रामाधी कोळी याची कीर्ती वाढली घन. इतका अधिकार प्राप्त केला की रामानं जगावं कसं हे त्यांनी सांगावं. पुराण नामाच्या द्वारे इतकं कल्याण होतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात की या नामाचं महिमान असं आहे की या नामाचा तुम्ही आधार घेतला तर तुमचंच नाही सगळ्या कुळाचा उद्धार होईल. शेवटचं चरण ज्ञानदेवा म्हणे नाम जप हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे. परंपरा त्याचे परंपरा त्याचे गुणशुद्ध हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. परंपरा त्याचे गुणशुद्ध, परंपरा त्याचे गुणशुद्ध, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. तुम्ही हरीचं जप करा, तुमचंच नाही तुमच्या सगळ्या कुळांचा उद्धार होईल. नामासी विनमुख तो नर पापी. जर असं केलं नाही तर तुम्ही पापी आहात. घोषवारा इतकाच आहे या संपूर्ण कीर्तनाचा की आपल्या जीवनात नामसाधनेला अनन्य साधारण महत्व आहे. लवकरात लवकर आपण त्या नामसाधनेला प्रवृत्त होणं गरजेचं आहे. काळ हातातून निघून गेला, काळ आपल्याला पुन्हा संधी देत नाही. अधिकाधिक लवकरात लवकर तातडी करणं करावी, तातडी परमार्थाची. लवकर तातडी, तात्काळ, लगेच, इमिजिएट. हाच तो क्षण आहे. लक्षपूर्वक ऐका, हाच तो क्षण आहे आत्ताचा की जिथं आपण बदलू शकतो. तुम्ही पोस्टपोन केलं उद्या होणार नाही. तसं कीर्तन सेवा संपली आहे. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगी बहुरी करोगे कब. हे तुमच्या अंतःकरणात चांगले विचार उठले, चांगला संकल्प तयार झाला, तात्काळ त्याला मूर्त स्वरूप द्या. पल में प्रलय हो जाएगी, क्षणात प्रलय होऊ शकतो. काय करणार तुम्ही पुढे सांगू शकत नाही. तात्काळ चांगला संकल्प आला लगेच अंमलात आणा. पण एखादा विकल्प मनात आला तर त्याला पण त्यांनी एक दोहा दिला, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, अभी तो जीना बरसो. वाईट जर मनात विकल्प आला
त्याला उद्यावर ढकला. म्हणून लवकरात लवकर आपण आपल्या जीवनात निश्चय करा. सप्ताहातला हा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण नाम साधनेला महत्त्व दिलं पाहिजे आणि या नामाच्या सभोवतालीच पुढचे 5-7 दिवस गेले पाहिजेत. केवळ 5-7 दिवस नाही, पूर्ण वर्षभर आपण नामाचा आधार घेत आपल्या जीवनात आलेलं कर्तव्य कर्म करावं. भगवंताचं नामचिंतन करावं. कुणाचा द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही, कुणाला नावं ठेवता कामा नये. आपल्या जीवनात आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. मला जग माझ्याशी कसं वागतंय याला काही महत्व नाही, मी जगाशी कसं वागावं याला महत्व आहे. जगाला आपण बदलवू शकत नाही, स्वतः बदलणं गरजेचं आहे. दृष्टी बदला म्हणजे सृष्टी बदलेल. झालेली सेवा तुम्हाला सर्व श्रोत्र सज्जनांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी कीर्तन सेवेला थांबतोय. ज्यांच्या संयोगानं मला इथे येण्याचा योग आला, आपल्या समग्र मोहितेवाडी गावाचं भूषण, समग्र तालुक्याचं भूषण, आदरणीय वंदनीय श्री दत्तात्रयजी मालपोटे दादा यांच्या संपर्काने या ठिकाणी येण्याचा योग आला. आदरणीय गुरुवर्य श्री गणेशजी महाराज मोहिते, संतोषजी मालपोटे आदी करून सगळी मोहितेवाडी ग्रामस्थ सगळ्यांचाच नामोल्लेख मला या ठिकाणी करणं शक्य नाहीये. पंचक्रोशीतून तालुक्यातून सगळे महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थितांपैकी सगळेच आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला खरंच कठीण आहे. आदरणीय श्री आपले जाधव दादा आहेत, मावळातले आपले भूषण हरिभक्तीपरायण सागर महाराज पडवळ आहेत, भूषण महाराज शिंदे आहेत, सोपण काका साठे आहेत, ज्येष्ठ सर्वांना आमचे मार्गदर्शक आदरणीय ठाकर महाराज आहेत. आदी करून आमच्या गावचे हरिभक्तीपरायण विनायक दादा कोंडभर हे फार भाविकतेनं आमच्याबरोबर प्रवासात असतात. आदरणीय सोमनाथ दादा येवले मृदंगाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मावळाचं सांप्रदायिक वैभव की कीर्तनामध्ये बाबा कशा रीतीनं मृदंगाची साथ असावं याचा आदर्श ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने घेतला जावा असे आदरणीय किसनजी महाराज केदारी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच मंडळी, आपले सगळे बालवारकरी, मोहितेवाडीतले सगळा माता वर्ग, बांधव वर्ग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल